आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये। हाँ विकायचं ना शाळेत नाही असं बाजार करते ना असं बाजारात कशी बघणार बरोबर मग त्यासाठी 10 रुपये आहेत का हे बघितला श्री राऊत सर यांना विनंती करते की त्यांनी कुबल सर आणि ओटवकर सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा। सर प्रत्येक स्टॉलला व्हिजिट देणार आहेत। आपण आपल्याकडे कोणती वस्तू आपण अवेलेबल केलेली आहे त्याची माहिती त्याचा दर सरांना सांगायचा आहे। काय काय वापरलं ही कशी करतात माहिती तुला वा अरे वा तुझ्याकडे छोटे पैसे कळा हे घे तुला हां 5 रुपये मला फक्त 2 दे हां हा कोण पाहिलं हां त्याच्या आई वा 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 मला काय गुलाबजाम कडू असतो गोड असतो हे काय कोणासाठी समस्या कोणी बनवला अरे वाह फुलवाली तुम्ही गेला तुमचा मा भेटू तुमच्या तुला गिफ्ट मिळालेलं आहे ना 2 घेतल्या भारी आहे 30 रुपये घ्या 20 रुपये घ्या सन्माननीय कुबल साहेब इथं उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्या सर्वांना पदार्थ पाहिलेला आहे बघितलेला आहे। त्यांनी अनेक प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांनी घेतलं तुम्ही कधी नाही सूरज काय करणार हां बोला काहीतरी व्हेरी गुड सगळी गोष्टी करायची
छान आहे, छान आहे भेळ. आवडलं? घ्या. भाज्या, रानभाज्या आहेत, गोळ्या चॉकलेट्स आहेत, स्टेशनरीच्या वस्तू पण आहेत आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत. फुलं पण आहेत तिकडं, भाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. या सगळ्या वस्तूंची खरेदी करायची आहे. रोख पैसे द्यायचे आहेत. जीपे पण, ऑनलाईन पेमेंट पण अवेलेबल आहे. जीपे, फोनपे, वेगवेगळ्या या ठिकाणी ऑफर्स मुलांनी लावलेले आहेत, त्यांचा आनंद घ्यायचा आहे. आपल्या अपूर्व कामगार गौरी मॅडम, सुपिका मॅडम खरेदीचा आनंद घेत आहेत. जरा बाजाराचा दिवस आहे, गडबड आहे, तरी पण 1-2 मिनिटात मी शुभेच्छा देतोय. मी केंद्र प्रमुख सद्गुरू कुमार. आज शिक्षण सप्ताह जो सुरू आहे त्या शिक्षण सप्ताहाला भेट देण्याच्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असून आज या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांच्या हाती विक्री कौशल्य त्यांना प्राप्त व्हावं यासाठी आठवडा बाजार ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे या ठिकाणी एक बाजाराचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत. अगदी इयत्ता 1ली पासून इयत्ता 10वी पर्यंतची सर्व मुलं या ठिकाणी विविध स्टॉल लावून आपापल्या परीने विक्री करताना दिसत आहे. स्टॉलला भेट देताना त्या ठिकाणी काही स्टॉल असे आढळून आले की विद्यार्थ्यांनी स्वतः पदार्थ तयार केलेले आहेत आणि ते पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्यामध्ये मिळणारी रानभाजी या ठिकाणी विक्रीसाठी आणलेली आहे. त्या रानभाजींची नावं त्या विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलेली आहेत. ती भाजी कशी बनवायची, त्या भाजीचं आपल्या जीवनात महत्त्व काय याची सर्व माहिती अतिशय सुंदर प्रकारे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला दिली. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी लावलेल्या स्टॉलमध्ये विक्री करत असताना माझ्यासोबत असलेले एकदम लोकोकर सर आम्ही दोघांनी काही वस्तू खरेदी केल्या. विद्यार्थ्यांकडून खरोखर त्यांना त्या प्रमाणे विक्री करता येते का, विक्री कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होते का याची चाचणी घेतली. अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. त्यांना या हायस्कूलचे परिवेक्षक राऊत सर त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वर्ग यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी आपल्या स्टॉलवर विक्री करत आहेत. पुन्हा एकदा मी केंद्रमंत्री घोटवकर सर आणि आम्ही या शिक्षण सप्ताहानिमित्त जो आयोजन केलेला आठवडा बाजार म्हणूया त्या बाजाराला शुभेच्छा देतो. त्या मुलांमध्ये जे विक्री कौशल्य आलं पाहिजे त्यासाठी सर्व शिक्षकांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्या सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी सांगतो. जय